नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण रे. बालाजी घोडके या चॅनलवरती स्वागत आहे आपलं. सर्वप्रथम सांगणं आहे की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा पुन्हा एकदा. आणि विषय असा आहे की दौंड तालुक्याचे जे आमदार आहेत राहुलदादा कोल्हे यांच्याबद्दल मंत्रिपद मिळते की नाही, काय चाललंय काय नाही, मंत्रिपद मिळेल की उद्याच्या 5 डिसेंबरला दादा शपथ घेणार होते, त्याचं काय झालं काय नाही, म्हणजे अशी चर्चा होती. सध्या तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे की जर उद्या 5 तारखेच्या शपथविधीमध्ये दादांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर खूपच छान, खूप चांगले होईल. असं तसं जर कार्यकर्ते थोडेसे नाराज आहेत आमच्या इथे. तर बऱ्याचपैकी आता आम्ही दादांना मंत्रिपद मिळणार म्हणून आम्ही 4-5 जणांचं आमचं अगोदरच ठरलं होतं की सोमवारपासून चाललं होतं की जायचंय, आपल्याला शपथविधीला जायचंय जायचंय जायचंय. पण काय ते जमलं नाही, म्हणजे ऐन वेळेला तो विषय सगळा पुढे हे झाला. मला वाटतं येणाऱ्या 7 किंवा 8 तारखेला परत एकदा जे मंत्र्यांची शपथविधी आहे त्यामध्ये दादांचं नाव असेल कदाचित, असं आहे, असं म्हणणं आहे जनतेचं. म्हणजे असं चालू आहे सध्या, चर्चा चालू आहे जिकडे तिकडे. पण आम्ही खूप उत्साही झालो होतो की सर्वजण की बाबा चला आम्हाला शपथविधीला जायचं होतं आझाद मैदानावरती. आम्ही अगदी तयारी पण केली होती. मी मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की जायचंय आम्हाला, शपथविधीला जायचंय जायचंय. पण काय ते शक्य झालेलं नाही एकंदरीत असं दिसतंय. नाही तर खूप अवघड झाला असता विषय. तर वाटलं होतं की उद्याच्या मंत्रिमंडळ जे 3 शपथविधी होणार 3 मंत्र्यांचे, ते 3 मंत्र्यांचे शपथविधी झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे काही अजून 7 ते 8 जण आमदार आहेत ते मंत्र्याची शपथ घेणार आहेत, त्यामध्ये आपल्या दादांचं नाव असेल असं कदाचित वाटलं होतं सर्वांना. पण काही ते दिसत नाहीये अजून. कारण मी काही वेळापूर्वी मगाशी जवळच्या लोकांना बोललो मी, तर त्यांनी सांगितलं की अजून पास वगैरे, मी पाससाठी फोन केला होता ॲक्च्युली. पाससाठी बोललो की आपल्याला पास मिळेल का. पण त्यांनी सांगितलं की अजून कन्फर्म झालेलं नाहीये. कदाचित पुढे 2 दिवस पुढे 7 किंवा 8 तारखेला कदाचित ते होईल असं सांगण्यात आलं. मग आम्हाला पास काही मिळाला नाही. पास शिवाय जाणं तिथं व्यर्थ आहे. जर पास नसेल तर तुम्हाला तिथे आतमध्ये घेणार नाही, एंट्री नाहीये तुम्हाला. पास असेल तरच हे, नाहीतर उपयोग नाही काय, असा विषय आहे सर्व. तर बघूया. आता आम्ही जायचं ठरलं होतं पण कार्यकर्ते आमचे नाराज झालेत, त्याबद्दलही थोडंसं आम्ही नर्वस आहे. उद्या जर गेलो असतो बऱ्यापैकी तर चांगलं तिथं जमलं असतं, जरा लाईव्ह कव्हरेज वगैरे केलं असतं आपणही आपल्या चॅनलवरती, किंवा आपले जे बरोबर मित्रमंडळ होते त्यांनाही घेऊन गेलो असतो. असो, येणारं मला वाटतं नेक्स्ट टाइम जेव्हा ठरेल त्यावेळेस आपलं विषय आहे, त्यावेळेस जायचं आहे. बघूया चला. आता उद्याचा शपथविधी सोहळा आपण टी व्हीवरतीच बघू. आपल्या चॅनलवरती काही जमलं तर काही सांगू माहिती, पण जास्तीत जास्त टी व्ही आपल्या यूट्यूबवरतीच आपण बघण्यासाठी काय खास बघूयात चला. जवळपास लोक तिकडून हजारो महिला निघाल्यात नागपूरवरनं, ऑल महाराष्ट्रातनं हजारो लाखो पब्लिक बसमध्ये चढते, बसमध्ये इकडे तिकडे जिकडे तिकडं जोरात तयारी चालू आहे बघा. भाजपचे बघा कमळ घेऊन तिकडे जिकडे तिकडे चालू आहे. परत पगड्या तयार केल्यात. धनंजय मुंडे साहेबांची वेगळी, सुनील तटकरे साहेबांची वेगळी, देवेंद्र फडणवीस साहेबांची वेगळी, अजितदादांची वेगळी, अशा वेगवेगळ्या पगड्या तयार केल्यात. तुकाराम महाराजांची पगडी असं त्याला नाव दिले पुढे, नाही का. चला, खूप उत्साही आहेत सर्वजण. पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, आनंदाची गोष्ट आहे सर्वांना. अजितदादाही उपमुख्यमंत्री होतील. शिंदे साहेबांचं अजून काही नाव दिसत नाही उपमुख्यमंत्रीमध्ये. या सरकारमध्ये ते सहभागी होतील का नाही ते अजून दिसत नाही अजून त्यामध्ये शिंदे साहेबांचं. तर बघूयात चला. उद्या आहे सर्वजण शपथविधीचं चाललेलं आहे. दुपारी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं शिंदे साहेबांनी की उद्या दुपारपर्यंत होईल, जे काही आमची नावं कोणाला मंत्रिपद मिळणार वगैरे काय ते चाललंय असं सांगत होते ते मग पत्रकार परिषदेमध्ये. चला मग, अजून बाकी काय चाललंय बाकी तुमच्याकडे. बरेचसे लोक कमेंट्स करतात काय काय वेगवेगळ्या, अशा कमेंट्सद्वारे पण सांगणे. चांगल्या चांगल्या कमेंट्स करा, आवडले तर. निगेटिव्ह कमेंट्स काय करत जाऊ नका. जे आहे ते आपण सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो अगदी 99%. चुकीच्या काय बातम्या किंवा चुकीच्या काय माहिती आपल्याकडे मी सांगतही नाहीये. एखादा शब्द चुकला असेल त्याबद्दलही माफी असावी, पण शक्यतो चुकीचे शब्द काय बोलतही नाहीये आपण. जर बोललो तर त्याबद्दलही माफी असावी. पण खूप आशा होती की दौंडच्या जनतेला की बाबा दादांना उद्याच्या 5 तारखेचा शपथविधी होणार आहे त्यामध्ये दादांचं नाव असेल,
असलंच पाहिजे आणि असेल अशी अपेक्षा होती सर्वांना की बऱ्यापैकी, पण अजून तर काही नाही आहे दिसत, तसं काही चर्चा नाही आहे अजून सध्या. पण बघूया, चला. सर्वांना उद्या शपथविधीला बोलवलेलं आहे सर्वांनी. इकडून उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं आहे, राज ठाकरे साहेबांना बोलवलेलं आहे. बघा, शिंदेची अट मनधरणीची काय निमंत्रण धाडलं त्याचं काय ठरलं, खूप अवघड आहे मित्रांनो सध्या राजकीय क्षेत्रामध्ये. बघू काय होईल, काहीतरी काही ना काही होण्याची शक्यता आहे, दिसते असं. अजून बाकी बघा थोड्याच वेळात. चला, आम्ही बी खूप नाराज आहे, शपथविधीला जायला जमलं नाही आम्हाला. आम्ही पण खूप सध्या नर्वस आहे, आम्हालाही जायचं होतं बऱ्यापैकी, पण आमचे मित्रमंडळी पण नाराज आहेत, सर्वच नाराज आहेत. चला, काय यूट्यूबवरती काय व्हिडिओजला आक्षेप काही नाही आहे, जे काय वाटेल व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित. कमेंट्स करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कशी वाटली माहिती आम्हाला नक्कीच सांगा. आणि काय वाटतं तुम्हाला दादांना मंत्रिपद उद्याच्या शपथविधीमध्ये दादांचा नंबर लागेल की दादांना मंत्रिपद उद्या मिळण्याचे चान्सेस आहेत का, नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. आणि नक्कीच तुम्हाला आम्ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. चला, नितेश राणे, रामदास आठवले सागर बंगल्यावर दाखल, शिवेंद्रराजे मुरलीधर मोहोळ सागरवर दाखल, सगळे मंत्रिमंडळ सगळे जिकडे तिकडे सागर बंगल्यावर दाखल आहेत. एक मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे आठवले साहेब, हो का. बघा काय काय चाललंय, ब्रेकिंग न्यूज. चला तर मग सांगा आम्हाला कमेंट्सद्वारे आणि कळवा, ठीक आहे. बघूया आपण पुढे नवीन, जर उद्या काय अजून नवीन माहिती आली तर तुम्हाला कळवूच आम्ही. चला, फडणवीस साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी नेते सागरवर पोचले. चला, चांगली गोष्ट आहे. एक मंत्रिपद. चला, रामकृष्ण हरी सर्वांना.